तयार आहात का? जरा यानंतर मान्य श्री गिरीश पाटील सर यांचा सत्कार श्री शिवसेना आम्ही आयोजित करतो. सर्वांनी कृपया शांत बसायचं आहे. यानंतर 10वी वर्गाचे वर्ग शिक्षक मान्य श्री बिसर यांचा सत्कार आणि यांचा अभिमान करावा मी अशी त्यांना विनंती करतो. श्री सावंत सर यांचा सत्कार नमो सुरवसे यांनी करावा अशी मी त्याला विनंती करतो.
यानंतर मान्य श्री आलोक पवार सर यांचा सत्कार समर्थ ननवरे यांनी करावा मी अशी त्याला विनंती करतो. मान्य श्री रायबान सर यांचा सत्कार शाही इनामदार यांनी करावा अशी मी त्याला विनंती करतो. सर्वांनी टाळ्या वाजवा. मान्य श्री गोरसे सर यांचा सत्कार तेजस मुटकरी यांनी करावा अशी मी त्याला विनंती करतो. नाव घेतल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर सर लोटे मॅडम यांचा सत्कार शिवानी काकडे यांनी करावा अशी मी तिला विनंती करतो. यानंतर स्वामी मॅडम यांचा सत्कार श्रेया गायकवाड यांनी करावा अशी मी तिला विनंती करतो. शीतल मॅडमचा सत्कार शिवती विजय गायकवाड हिने करावा अशी मी तिला विनंती करतो. मान्य श्री यादव सर यांचा सत्कार रोहन गायकवाड यांनी करावा अशी मी त्याला विनंती करतो. यानंतर इयत्ता 5वीतील स्वराली विजय ननवरे तिचं मनोगत व्यक्त करेल. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्वराली विजय ननवरे आहे. मी 2 शब्द सांगणार आहे. आमच्या वर्गात 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला
सर्वांना जास्त मार्क पडावे. आमच्या वर्गात संध्या आली होती. तिनं सांगितलं होतं गणिताचं पाठ करायचं नाही, ते लक्षात ठेवायचं, यातच मार्क पडतील. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव तेजस्वी श्री सुरवसे. मी आता 5वी मध्ये शिकते. माझ्या 5वीच्या वर्गामध्ये पहिला तास काजल मॅडम आणि वैष्णवी मॅडमने घेतला आणि त्यांनी आम्हाला शिकवलं. हिंदीचा विषय शिकवला. खूप भारी शिकवलं आणि त्यांना शुभेच्छा देते 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा निमित्त. धन्यवाद. यानंतर स्नेहल सावंत. 10वीच्या मुली व 10वीचे मुलं आली तेव्हा त्यांनी आम्हाला शिकवलं व खेळ घेतले. त्यांनी आम्हाला न रागवता शिकवलं व आमच्या पहिल्या तासाला काजल मॅडम व वैष्णवी मॅडम आल्या. त्या आम्हाला खूप छान प्रकारे शिकवले व त्यासोबत आमचा खेळ घेतला. त्यासोबत वाचनही घेतले. दुसऱ्या तासाला सुजेता मॅडम, वर्षा मॅडम व भक्ती मॅडम आलत्या. त्यांनी आमची ओळख व वाचन घेतले, खेळ घेतले आणि आम्हाला खूप हसवले. तिसऱ्या तासाला अमृता मॅडम, भक्ती मॅडम आलत्या. खूप मजा आली. शेवटच्या 5 मिनिट संध्या मॅडमने आम्हाला गणिताची माहिती सांगितली. चौथ्या तासाला अमृता मॅडमने आणि संध्या मॅडमने त्यांनी वाचन घेतले आणि खेळ घेतले. 5व्या तासाला अमृता मॅडम आणि वर्षा मॅडम आलत्या. अमृता मॅडमने गाण्याच्या भेंड्या घेतल्या. त्या सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रंजित अप्पासाहेब काकडे आहे. मी आता 5वी शिकतो. मी 10वीच्या निरोप समारंभासाठी एक भाषण म्हणणार आहे. निरोप तुमचा घेताना हळवार मन दाटून येते. तुमच्या सोबत घालवलेले क्षण परत उजळा देऊन जाते. त्या वेळेच्या आठवणीने हळवार मन दाटून येते. बरेच जण कामावरून निवृत्त होत असतात, पण तुमची गोष्ट वेगळीच आहे. तुम्ही आमच्या मनावर राज्य करता. तुमच्या त्याला साधेपणा, मदत करण्याची जिद्द, प्रत्येकाला समजून घेण्याची सवय, आदराने बोलणे हे मन जिंकून घेते. हळवार नंतर अनुष्का काकडेने तयार आहे. सोना है आंगन और सोना ये मन, गुरुवर ना जाओ यही कहती है धड़कन. तुम छोड़ के जाओगे हम सबको रुलाओगे. यादों के मीठे पल हरदम याद आएंगे. प्यार गुरबानी है, बड़ी ही सुहानी है. आज है विदाई गुरुवर, आंसू की रवानी है. सुना है आंगन और सुना ये मन, गुरुवर ना जाओ यही कहती है धड़कन. आमच्या 9वीच्या वर्गाकडून 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या हाती घालून धन्यवाद. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनुष्का अप्पासाहेब काकडे आहे. आज आता 10व्याचा निरोप समारंभ आहे. त्यांनी 10वीच्या सर्व वर्गांनी पहिले 5 तास आम्हाला शिकवले. काही जणांनी शिकवलं, काही जणांनी वेगवेगळे खेळ घेतले. आम्हाला खूप आनंद झाला, धमाल झाली. काही जणांसाठी हा दिवस आनंदाचा आहे तर काही जणांसाठी दुःखाचा. आजचा हा दिवस सर्वांसाठी अविस्मरणीय आहे. माझ्याकडून व माझ्या वर्गाकडून, क्लास टीचरकडून सर्वांना 10वीच्या सर्व मुला-मुलींना यशस्वीपूर्ण व पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर श्रद्धा गायकवाडनं तयार राहायचंय. माझे नाव आर्या दिलीप गायकवाड. आज 10वीचा निरोप समारंभ आहे. 10वीच्या वर्गाने आम्हाला खूप छान शिकवले.
शिकवले. काही चुकलं असेल तर समजावून सांगितले. आज ते टीचर्स पण आलेले होते. मी शेवटी एवढंच बोलेन की 10वीच्या वर्गाला SSC एक्झामसाठी ऑल द बेस्ट. श्रद्धा गायकवाड हिने तिचं मनोगत व्यक्त करायचंय. तृप्ती गायकवाडनं तयार राहायचंय. आज इयत्ता 10वीचा निरोप समारंभ आहे. तर 10वीचे विद्यार्थी आज आमच्या वर्गामध्ये शिक्षक म्हणून आले होते. 10वीचे सर्व शिक्षक शिक्षिकांनी आम्हाला खूप छान शिकवले. त्यांचे 5वी ते 10वी पर्यंतचा काही आनंदाचे किस्से सांगितले, काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले. त्यांच्यासोबत आम्ही खूप मजा केली. 10वीच्या विद्यार्थ्यांनी असंच आम्हाला शिकवायला हवं असं मला वाटतं. मी शेवटी एवढेच म्हणेन की 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना SSC बोर्डसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. धन्यवाद. यानंतर तृप्ती गायकवाड. श्रुतिका गव्हाणेने तयार राहायचंय. आज इयत्ता 10वीचा निरोप समारंभ होता. 10वीतील मुलं व मुली आमच्या वर्गात शिकवण्यासाठी आल्या. त्यांनी खेळ व खूप छान शिकवले. त्यांना जाता जाता एवढेच म्हणेन, 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना SSC बोर्डसाठी ऑल द बेस्ट माझ्या व माझ्या क्लास टीचर आणि माझ्या वर्गाकडून. धन्यवाद. धन्यवाद. श्रुतिका गव्हाणे. आज इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ. आज इयत्ता 10वीतील मुलींनी आम्हाला खूप छान शिकवले. आम्हा सर्वांना त्यांचे शिकवणे खूपच आवडले. मी जाता जाता एवढेच म्हणेन की SSC बोर्ड एक्झामसाठी इयत्ता 10वीतील सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप ऑल द बेस्ट. नमस्कार. आज आपण येथे निरोप समारंभ या कार्यक्रमासाठी एकत्रित जमलेलो आहोत. आमच्या पहिल्या तासाला संध्या मॅडम आल्या होत्या. त्यांचा सायन्स हा विषय होता. त्यांनी आम्हाला द्वितीय सत्राला येणारे प्रश्न व इम्पॉर्टंट माहिती सांगितली. त्यांनी खूप सुंदर शिकवले. त्यानंतर असेच काही शिक्षक येऊन गेले व त्यांनी आम्हाला सुंदर शिकवले आणि खेळ घेतले. जसे गुरु विद्यार्थ्यांना शिकवतात तसेच आम्हाला 10वीच्या विद्यार्थ्यांनी शिकवले आणि त्यांना SSC बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव आदित्य अप्पासाहेब बाकडे. आज मी तुम्हाला 10वीच्या निरोप समारंभाबद्दल बोलणार आहे. आमच्या वर्गावर पहिल्या तासाला संध्या मॅडम आल्या. त्यांनी आम्हाला सायन्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन काढून दिले आणि सायन्सचा अभ्यास कसा करावा सांगितले. दुसऱ्या तासाला काजल मॅडम आणि वैष्णवी मॅडम आल्या. त्यांनी आमचे खेळ घेतले. 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना SSC बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांनी सर्वांनी खूप चांगली मार्क पाडावे अशी माझी नम्र विनंती. प्रांजल रायपाल हिला विनंती करतो की तिने तिचे मनोगत व्यक्त करावे. विद्यार्थिनी, आज खरं तर आमच्या सर्वांचा एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. आज आमचा 10वीचा निरोप समारंभ आहे. मी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देते. जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या पुस्तकामध्ये भरपूर काही शिकायला मिळेल व विषयांचे व्यवस्थित मार्गदर्शन केले जाते व गुरुवर्गीयांना माझा धन्यवाद. आणि या शाळेसाठी एवढंच बोलते की नाद करा आपण कडलास हायस्कूलचा कुठं, नाद करा आपण कडलास हायस्कूलचा कुठं आणि केला तर कडलास हायस्कूल 1 नंबरला येईल. आणि माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना मी एक कविता लिहिली आहे. विश्वासाची एक एक पायरी चढत जाऊ, विश्वासाची एक एक पायरी चढत जाऊन तयार होणारं नातं म्हणजे मैत्री. मैत्री म्हणजे स्वतःच्या हक्काचं घर, जेथे मिळेल फक्त आणि फक्त विश्वास. आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे, आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे, पण ते मैत्रीशिवाय अधूर आहे, पण ते मैत्रीशिवाय अधूर आहे. हसताना रडवणारी, रडताना हसवणारी,
हसताना रडवणारी, रडताना हसवणारी, चुकीच्या वाटेवर जाताना समजून सांगणारी अशी एक तरी मैत्री असावी. मैत्री असावी की जी आपल्या एकटेपणात आपल्याला साथ देणारी, आयुष्याला आकार देणारी. जाता जाता एवढंच बोलते का, समुद्रच नसेल तर जहाज काय कामाचा. समुद्रच नसेल तर जहाज काय कामाचा. मज्जा मस्ती नसेल तर ही मैत्री तरी काय कामाची. मज्जा मस्ती नसेल तर ही मैत्री तरी काय कामाची. आणि ही मैत्रीच नसेल तर ही जिंदगी तर काय कामाची. आणि ही मैत्रीच नसेल तर जिंदगी तर काय कामाची. और मेरे पागल दोस्तों के लिए 2 लाइन. तू रूठा है क्यों यार, चल गुस्सा पी ले यार, मेरा एक अकेला दिल हो अब से तेरे नाम, तू धड़कन में तेरी जान. धन्यवाद. धन्यवाद, अतिशय सुंदर. यानंतर सिद्धी पवार हिने तिचे मनोगत व्यक्त करावे. आदरणीय मुख्याध्यापक, माझे वंदनीय गुरुजन आणि माझ्या जीवनाच्या मैत्रिणींनो, आज खरं तर शब्द सुचत नाहीये, कारण आज निरोप घेण्याचा दिवस आहे. लोक म्हणतात की निरोप म्हणजे शेवट, पण मला वाटतं की निरोप म्हणजे नव्या प्रवासाची सुरुवात. मी जेव्हा मुंबईहून या आपल्या गावातल्या शाळेत 8वीत प्रवेश केला तेव्हा मी खूप गोंधळले होते. शहराच्या मोठ्या इमारती आणि गर्दीतून थेट शहराच्या मोठ्या इमारती आणि थेट शांत गावात आल्यावर मला वाटले की मला इथे मैत्रिणी मिळतील का, मला येथील शिक्षक सांभाळून घेतील का, असे बरेचसे प्रश्न पडले होते. मी इथे कसे मिळेल असे प्रश्न पडला होता. पण आज 10वी संपून बाहेर पडताना मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की या 3 वर्षांनी मला जे दिले ते जगातील कोणत्याच मोठ्या शाळेत मला कधी भेटणार नाही. शहरात कदाचित शिक्षकांनी फक्त अभ्यासापुरतं ज्ञान द्यावं, पण मला या शाळेत शिक्षकांमध्ये आई-वडील दिसले. सरांनी दिलेला ओरडा आता समजते की तो ओरडा म्हणजे आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा दिवा आहे. माझ्या मित्रमैत्रिणींनी कधी मला परक मानलं नाही. मधल्या सुट्टीतला जो एकत्र खाल्लेला डबा, पावसाळ्यात शाळेत जाताना येताना केलेली धमाल, परीक्षेच्या वेळी एकमेकांची केलेली मदत, हे सगळं माझं कायम स्मरणात राहील. आज मी इथून बाहेर पडताना मन भरून आले की जिथे कुठे जाईन तिथे तुमच्या शिकवणीचा वारसा जपण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही दिलेली दिशा मला कधीच वाट चुकू देणार नाही याची मी ग्वाही देते. मी काही प्रत्येक शिक्षकाबद्दल बोलणार नाही, कारण प्रत्येक शिक्षकांनी मला खूप प्रोत्साहन दिले. याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आणि त्यांनी दिलेला सल्ला मी कायम पाळेन. जाता जाता एवढंच सांगेल की अक्षर ओळख करून दिली तुम्ही ज्ञानाचा दिला वारसा. तुमच्यामुळेच उगमतला आम्हाला जीवनाचा हा आरसा. कोटी कोटी प्रणाम गुरुवर्य, तुमच्या ऋणातून मुक्त होणे नाही, तुमच्या आशीर्वादानेच होईल आमच्या जीवनाची नवी पाहणी. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर शिवानी काकडे हिने तिचे मनोगत व्यक्त करावे अशी मी तिला विनंती करतो. नमस्कार, माझे नाव शिवानी काकडे. मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाती तुटत नाहीत, नुसता निरोप दिल्याने नाती तुटत नाहीत. अध्यक्ष, महाजन वंदनीय गुरुजन आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव शिवानी आहे. आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप आतुर झालो होतो. करुणी जावे असे काही या दुनियेतून जाताना, करुणी जावे असे काही या दुनियेतून जाताना, घैवर यावा जगात साऱ्या निरोप शेवट घेताना, घैवर यावा जगात सारा निरोप शेवटचा घेताना. शाळामध्ये फक्त इमारत नाही, शाळा म्हणजे फक्त इमारत नाही, ती आमच्या आठवणीतील दुनिया आहे. शाळा म्हणजे फक्त इमारत नाही, ती आमच्या आठवणीतील दुनिया आहे. पहिली वही, पहिली मैत्रीण, पहिल्या यशाची, आनंद आणि अपयशाची शिकलेले धडे सगळे येथेच मिळाले. निरोपाचा हा क्षण आला म्हणा. गोड आठवणीने आज डोळे पाणावले, गोड आठवणीने आज डोळे पाणावले. खूप हसलो, खूप खेळलो, गोड नाती जुळवली. आज जड होतंय मन आमच्या वेळी, आज जड होतंय मन आमच्या वेळी. साथ दिली तुम्ही सर सुखाच्या, साथी दिल्या तुम्ही सर सुखाच्या. वादळावर कधी मार्गदर्शन तर कधी हात मदतीचा पुढे सर, वादळावर कधी मार्गदर्शन तर कधी हात मदतीचा पुढे सर. शब्द अपुरे पडतील मन गैवरून आले. आयुष्याच्या या वाटेवर आज मन दुःखी झाले. पुन्हा भेटू कधीतरी नवी
स्वप्न उराशी स्वप्नात राहिले हा काळ घेऊ भरारी उंच आकाशी. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आर्यन जाधव यांनी त्याचे मनोगत कर. नमस्कार, माझं नाव आर्यन जाधव. तर मी 5वीच्या वर्षात इथे आलो. तशी आमची 5वी झालीच नाही. एक 2 वर्ष कोरोनातच गेली. नंतर 6वी अर्धी झाली. 6वी पासून सुरुवात झाली 10वी आमच्या शैक्षणिक वर्षाची. इथे जीवनामध्ये शिक्षकांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी तयार बनवलं. आमच्यासाठी सर्व काही शिक्षकांचा ओरडा देखील दिला. तो आज ओरडा अजून ऐकावा असं वाटतं. इथे जाऊ वाटेने असं वाटायला लागलं. मी खरं तर 5वी 6वी 7वी पर्यंत इथे होतो. नंतर माझ्या घराजवळील काही पालकांनी ते करून मला विद्या मंदिरला घातलं. मी विद्या मंदिरमध्ये होतो. नंतर मला तिथं करमना. आता इथले मित्र इथले सगळे तिथे खरं म्हणाय तर नुसतं तेथील असे हवा काय नुसतं मोठेपणा जातोय. खरं मी तिथला अनुभव घेऊन आलोय. मला सर्व कळलं त्यातलं. नंतर मी घरच्यांशी आग्रह केला. दुधाळ सरांना तर माहितीच, माझ्या मामाने त्यांना फोन केला. त्यांच्याशी बोलणं झालं. मग नंतर मला इथे या शाळेत घातलं. मला आता मी 2 वर्ष मी 9वी ते 10वी केली. जर मी तिथं असतो तर मला जे आनंद पाहिजे होता तो कधी मिळाला नसता. त्या शाळेचा त्या शाळेने जे काही मला दिले ते खूपच अमोल आहे. प्रत्येक शिक्षक त्यात प्रत्येक विद्यार्थीला ओरडत असतो, रागावत असतो. पण आपण आपल्यासाठी ते शिक्षक रागावत असतात. तुम्ही समाजामध्ये बघा, आई वडिलांनंतर रागवणारा कोण असेल तर आपले शिक्षक. कारण त्यांना आपलं चांगलं व्हावं असं वाटतं. तुम्हाला वाटेल शिक्षक हे आपल्या जीवनात एक आपल्याला म्हणजे आई वडील तर आपल्याला जन्म देतात, आपलं संगोपन करतात, संस्कार देतात. पण आपल्या जीवनात आपण कसं राहायला हवं, कसं जीवनात जगायला हवं, व्यवहार ज्ञान कसं असायला हवं, असं या आपल्या प्रशालेमध्ये प्रत्येक शिक्षकाने त्याचे पूर्णपणे कार्य केले आहे. मला आज काय निशब्द होतो मी, काय मला बोलायला येत नाही. आज वाईट वाटते सगळं सोडून जायला. पण दुधाळे सर त्या दिवशी आमच्या वर्गात आले आणि ते म्हणले, हा निरोप फक्त आम्ही तुम्हाला पुढील आयुष्याचा प्रवास करण्यासाठी आम्ही तुम्हाला निरोप देत आहोत. पण आपलं जे नातं आहे त्यातून तुम्हाला कधी निरोप भेटणारच नाही. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर काजल मोरे हिने तिचं मनोगत. भावनिकी आहे. आमच्या प्रत्येक दिवसाची इथे सकाळ होती, शिस्त होती, कौतिकाची माळ होती, स्वप्नांना आकार आणि मायेचा आधार देणारी शाळा आमच्या डोक्यावरचे खरे आभाळ होते. आपल्या या शाळेबद्दल काय बोलावं. शाळा म्हणजे माझ्यासाठी पहिली वही उघडतानाचा थरथरत हात होता. वहीच्या पहिल्या पानावर नाव लिहिल्यावर वाटलेला अभिमान होता. चुकीच्या उत्तरावर मिळालेली शिक्षा होती, बरोबर उत्तरावर मिळालेली कौतुकाची थाप होती. मैदानात खेळलेले खेळ स्पर्धेतील जिंकलेली ट्रॉफी होती. गॅदरिंगला केलेली धमाल होती आणि सहलीचा प्रवासातील कमाल होती. इथे घालवलेले दिवस, केलेली मजा, शिकलेले धडे आणि एकत्र अनुभवलेला क्षण हे सर्व आपल्या आयुष्यात कायम स्मरणात राहतील. शाळा हे फक्त शिक्षण किंवा काम करण्याचे ठिकाण नसते, तर ते आपल्या आयुष्याला दिशा देणारे स्थान असते. पहिल्या बेंचवर बसणारे आज शेवटच्या रांगेत आठवतील. पहिल्या बेंचवर बसणारे आज शेवटच्या रांगेत आठवतील. होमवर्क न करणारे आज गुणांची गोष्ट सांगतील. होमवर्क न करणारे आज गुणांची गोष्ट सांगतील. शिक्षकांचा ओरडाही आता गोड वाटेल. शिक्षकांचा ओरडाही आता गोड वाटेल, कारण शाळेचे दिवस पुन्हा कधीच परत येणार नाही हे मनाला कळाले. आपल्या शिक्षकांनी आम्हाला फक्त पुस्तकातील ज्ञान दिले नाही, तर जीवनातील मूल्ये शिकवली. प्रामाणिकपणा, कष्ट, संयम आणि आत्मविश्वास याचा अर्थ आम्हाला समजला. मित्र मैत्रिणींसोबत घालवले क्षण तर आयुष्यभर जगण्यासारखे
आहे असं अभिमानाने सांगितलं. आज आपण जरी वेगवेगळ्या वाटांनी पुढे जात असलो तरी आज आपल्या आठवणी मात्र कायम आपल्या सोबत असतील. निरोप म्हणजे शेवट नसतो, तर तो नव्या प्रवासाची सुरुवात असते. प्रत्येक शेवटामध्ये एक नवीन सुरुवात दडलेली असते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. यानंतर आजचे मुख्याध्यापका संध्या नागणे हिने तिचे मनोगत व्यक्त करायला मी तिला विनंती करतो. माननीय शिक्षक शिक्षिका आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज निरोप घेण्याचा दिवस आलेला आहे. तर आजचा दिवस आनंदाचाही आहे आणि डोळ्यात थोडा ओलावाही आणणारा आहे. कारण आज निरोप आहे शिक्षकांचा, ज्यांनी आम्हाला ज्ञान, संस्कार आणि आत्मविश्वास दिला. निरोप आहे मुख्याध्यापकांचा, ज्यांनी आम्हाला मूल्य आणि आमच्या प्रत्येक प्रतिभेला संधी दिली. निरोप आहे या शाळेच्या इमारतीचा, बाकाचा, फळाचा आणि प्रत्येक जागेचा, ज्यांनी आम्हाला आमच्या जीवनातले सोनेरी क्षण दिलेत. आणि निरोप आहे त्या सर्व मित्रांच्या, सर्व मित्रमैत्रिणींचा, ज्यांनी रक्तातील नात्यापेक्षाही जास्त साथ दिली. सर्व शिक्षकांनी फक्त अभ्यासक्रम शिकवला नाही, तर तुम्ही आम्हाला माणूस म्हणून घडवलं. आमच्याकडून चूक झाली तरी आशा दिली आणि यश मिळेल तेव्हा हे माझ्या विद्यार्थ्याचं यश आहे असं अभिमानाने सांगितलं. तर आता मी आमचे वर्ग शिक्षक ए बी सर यांच्याबद्दल काही बोलू इच्छिते. गणितात चुकलो जेव्हा जेव्हा, गणितात चुकलो जेव्हा जेव्हा, रागातही माया होती. सर, आपल्या प्रत्येक शब्दात आमच्यासाठीच प्रार्थना होती. निरोपाचा हा क्षण जड झाला, निरोपाचा हा क्षण जड झाला, डोळ्यात अश्रू दाटल्या. गणिताचे सर नव्हे फक्त आपण, आमच्या आयुष्याचा मजबूत पाया आज. गुरु म्हणून भेटलात आयुष्यात हे आमचं सर्वात मोठं भाग्य ठरेल. गुरु म्हणून भेटला आयुष्यात हे आमचं सर्वात मोठं भाग्य ठरेल. विद्यार्थी म्हणून दूर जातो आज, मन मात्र कायम आपल्या चरणीत राहील. आता मी आय सरांबद्दल बोलू इच्छिते. The classroom will empty, the chairs will stay. The classroom will empty, the chairs will stay. But memories of you will never fade away. Became as students, unsure and shy. Became as students, unsure and shy. You taught us to speak, to dream, to fly. Books may close and pages may end. Books may close and pages may end. But a teacher like you is more than a friend. Wherever life writes our story apart, your lessons will live in every beat of our heart. You saw the silence behind our smile. You stayed patient with us all the while. You did not just teach what books could say. You taught our heart to find their way. When our voice trembled on the stages and fear was stronger than the pain, you were the calm behind our fear, the steady voice we needed near. If tomorrow we achieve something big, if tomorrow we achieve something big, if our name shines somewhere far, please remember one simple truth: you are the reason we are who we are. आता रायबन सर, रागावला कधीही पण प्रेम होतं, रागावला कधीही पण प्रेम होतं, त्यामागे दडलेलं. रायबन सर, तुमचा प्रत्येक शब्द मनात कोरलेलं. शिस्तीतून घडवलं आमचं छोटंसं व्यक्तिमत्व, शिस्तीतून घडवलं आमचं छोटंसं व्यक्तिमत्व. रायबन सर, तुम्हीच आमचं खरं भाग्य आणि संपत्ती अमूल्यत्व, तुम्हीच आमचं भाग्य आणि संपत्ती अमूल्यत्व. आज निरोप घेताना मन भरून येतंय फार, आज निरोप घेताना मन भरून येतंय फार. रायबन सर, तुम्हीच आहात आमचा खरा आधार. उद्या जरी काही बनलं आयुष्यात मोठं नाव, उद्या जरी काही बनलं आयुष्यात मोठं नाव, रायबन सर, आमच्या यशात असेल तुमचाच ठाव. रागातही तुमच्या मायेची छाया होती, रागातही तुमच्या मायेची छाया होती. प्रत्येक शिकवणीत आयुष्याची दिशा होती. आज निरोप घेताना डोळे पाणावले आमचे, कारण शिक्षक नव्हे तुम्ही प्रेरणा आमचे. आता मी वायबी सरांबद्दल बोलू इच्छिते. वायबी सरांचा विषय लय हार्ड आहे, इतिहासात तारखांचा मोठा भार आहे. प्रश्नपत्रिका पाहिली की हार्ट फास्ट आहे, पण LIC कार्ड आहे त्यांच्याकडे म्हणून आमचा फ्युचर ब्लास्ट आहे. आता लवटे मॅडम, तुमच्या शिकवणीत शब्दांना अर्थ मिळाला, जगण्याची दिशा, स्वप्नांची उंची शिकवली. तुमच्या मार्गदर्शनाने आम्हाला आत्मविश्वास आला.
चुकांमधून शिकण्याची शक्ती दिली. आज निरोप घेताना डोळे असून भरले. तुमच्या शिकवणीची आठवण जीवनभर राहणार आहे. धन्यवाद मॅडम. आता सावंत सर. समीकरण, गुणाकार, वर्तुळे आणि कोन, प्रत्येक धडा आठवण बनला गोड. तुमच्या शिकवणीत फक्त गणिते नव्हती, जीवन शिकण्याचा अनुभव मिळाला. तुमच्या शिकवणीत फक्त गणिते नव्हती, जीवन शिकण्याचा अनुभव मिळाला. आता दुधाळे सर. डिअर प्रिन्सिपल, more like a friend. On you we always can depend. With smiles and laughter, guidance too. School feel like home thanks to you. Your smile, your care, your endless grace. Your smile, your care, your endless grace makes school a warm and happy place. स्वामी मॅडम. निरोपाच्या या क्षणी डोळ्यात पाणी, मनात आठवणी. विज्ञान शिक्षिका म्हणून तुम्ही आहात छान. शुभचिंतने आमची, सुखाची जावे पुढची वाट. मॅडम, तुमच्या प्रती आमचे प्रेम असेल दाट. पुढच्या वाटचालीस मॅडमला खूप खूप शुभेच्छा. जीपी सर. अनुरेणूंचा अभ्यास, ग्रहांची सफारी. अनुरेणूंचा अभ्यास, ग्रहांची सफारी. तुमच्यामुळे समजली विज्ञान वारी. तुमच्यामुळे समजली विज्ञान वारी. निरोप तुमचा जीवनास देईल गती. निरोप तुमचा जीवनास देईल गती. राहील लक्षात तुमचे उपकार किती. राहील लक्षात तुमचे उपकार किती. शीतल मॅडम बद्दलचा आणि आमचा एवढा संपर्क नाही आला, परंतु मला एक अभिमान वाटतो की या शाळेत शिकून आज या शाळेमध्ये शिकवत आहेत. यापेक्षा जास्त अभिमानाची गोष्ट कोणतीच नसू शकते. कारण ज्या शाळेमध्ये आपण शिकलो त्याच शाळेतील विद्यार्थ्यांना जर आपण शिक्षणाचा प्रसार करत असेल तर यापेक्षा मोठी कोणतीही बाब नाही. प्राऊड ऑफ यू मॅम. धन्यवाद. त्याचप्रमाणे आलोक पवार सरांनी आमचा 10वीच्या वर्गाशी एवढा संपर्क आला नाही, परंतु जीवनात कशा प्रकारे पुढे जायचे, सक्सेस मिळवायचा असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टी उपयोगाच्या आहेत या त्यांनी आम्हाला खूप मनापासून सांगितले. आम्हाला प्रेरणा देण्याचे त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे. हर्षद यादव सरांनी आमचाही एवढा संपर्क आला नाही, कारण ते ऑफिसच्या कामामध्ये बिझी असायचे. परंतु आमचं ऑफिस संबंधित काही काम असलं तर त्यांनी सर्वात प्रथम आम्हाला न ओरडता आम्हाला त्यांनी कोणत्या गोष्टी आमच्याकडून जसं की रिसिट असेल किंवा अजून कोणत्या गोष्टी असतील तर त्यांनी न रागावता एखाद्याचं राहिलं तर परत येऊन त्याच्याबद्दल माहितीही सांगितली. गोडसे सरांबद्दल तर आता काय बोलावं. 5वी मध्ये जेव्हा पहिल्यांदा मी इथं पाऊल ठेवलं तेव्हा गोडसे सरांसोबत पहिल्यांदा ओळख झाली होती. गोडसे सर म्हणजे खूप छान व्यक्तिमत्व, कारण त्यांच्या पुढे कोणताच व्यक्ती असं शांत राहू शकत नाही. घडाघडा बोलणार, काय जरी झालं तरी घडाघडा बोलणार. जेव्हा मी आलते तेव्हा त्यांनी गणित आणि इंग्लिश शिकवत होते आम्हाला. मग गणिताच्या तासाला तेव्हा मी जरा गणितामध्ये म्हणजे हुशार होती, असा अभ्यास वगैरे तेव्हा मी करायची. मग गोडसे सर मला सांगायचे की क्लॉक वगैरे काढून फळ्यावरती शिकव असं तसं. मग तेव्हापासून असं वाटायचं की सर सांगते की मला चान्स देतात तर पुढे जायचं आणि शिकवायला सांगतात. मग सरांबद्दल तेव्हापासून खूप अशी माया निर्माण झाली. आम्ही आता 8वी 9वी 10वीला आलो, परंतु सरांचा आणि आमचा संपर्क आला नाही असं झालं नाही. सर दरवेळी गाठ पडलं की म्हणायचा अभ्यास कसा चालू आहे, काय चालू आहे, काय गरज असली तर सांगा. सरांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. शिंदे सरांनी आम्हाला जेव्हा आम्ही 5वी 6वीत होतो तेव्हा व्याकरण खूप छान पद्धतीने शिकवलं, त्यांच्याबद्दल मी खूप आभारी आहे. धन्यवाद. मी एवढेच बोलेन. आणि ज्या मित्रांनी मला रक्तातील नात्यापेक्षाही जास्त साथ दिली त्यांची तर मी सर्वप्रथम आभारी आहे. आणि जीवनामध्ये सर्वांनी सक्सेसफुल व्हा. आपण आज आपला सेंडऑफ आहे, पण एक दिवशी आपण सगळेजण मिळून अजून एक कार्यक्रम ठेवू. पण त्या दिवशी असं नाही झालं पाहिजे की कोण आपल्यात सक्सेसफुल नाही. सर्वांनी सक्सेसफुल व्हा. माझ्याकडून SSC बोर्डासाठी आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर आजचे पर्यवेक्षक समर्थ गायकवाड आणि त्याचे म्हणून करावे असं माझे नाव समर्थ गायकवाड. आज निरोप समारंभाचा कार्यक्रम सुरू आहे, तरी व्यासपीठावरील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक श्री दुधाळे सर व या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं मी पहिल्यांदा प्रथम माझ्याकडून स्वागत करतो. आज काय बोलायचं हे मला कळत नाही, कारण आज शेवटचा दिवस आहे 10वीचा. निरोप समारंभ म्हटलं की सगळ्यांना म्हणजे वाटतं आपण आता शाळेतून जाणार, पुढं काहीतरी आपलं भविष्य घडवणार. पण त्या दिवशी प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट असते की आता आपले सर्व मित्र दूर होणार, आपण आता पुढं काय करणार आहे. प्रत्येक आता 10वी झाल्यानंतर प्रत्येक वेगवेगळ्या वर्णावर जाणार.
पण आता आपण काय जरी ठरवलं किती जरी केलं तर ही बॅच पुन्हा आहे तशी या ठिकाणी येऊ शकत नाही असं आम्हाला एबी सर सांगतात आमचं. तुम्ही कितीही म्हणजे आता सर्वजण आपलं भविष्य वेगवेगळ्या वळणावर जाणार. सगळी काय आता या शाळेतून निघली की एकाच शाळेत जाणार असाच वर्ग भरणार पुन्हा हे शक्य नाही. कारण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडी आहेत. त्या आवडीनुसार सर्व वेगवेगळ्या दिशेत जाणार व या शाळेनं आमच्या निरोप समारंभासाठी आम्हाला शिकवण्याची संधी दिली व आमचा निरोप समारंभाचा कार्यक्रम घडला यासाठी खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम मी 5वी त्या शाळेला आलतो पण तेव्हा कोरोना होता म्हणून 5वी काही एवढं आमचं झालं नाही. नंतर 6वीत पण आमची अर्धीच झाली परंतु 6वीत माझी आणि गोडसरची खूपच म्हणजे जवळची ओळख होती. सगळ्यात पहिल्यांदा मी 5वीत असताना स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसलेलो आणि आमचं सेंटर आमचं जवळला आणि तेव्हा ते तिथं सुपरवायझर म्हणून काम करत होते आणि सर आल्यानं मला सांगायला लागला असं असं असते असं असं. मी म्हणलं हे कोण आहे ते हे का मला सांगायला येतं. तुला माझा भाऊ म्हणलेला 5वीला गोडसे सर असतं गोडसे सर आहेत आणि ती तुला ओळखणार नाही तर म्हणून तू त्यांच्या डोळ्यात बघायचं त्यांच्या डोळ्यात गारड असेल. तुला मी नीट बघितलं मग त्यांच्या डोळ्यात हा अरे म्हणलं आता हे जायचं गोडसे सर. थोडा त्यानंतर आमची 7वी चालू झाली. 7वी सर म्हणजे 7वीत म्हणजे एकच नाव जीपी सर. जीपी सरांच्या भुरेचा ठोका वाजला का आमच्या काळजाला ठोका वाढत होता. म्हणजे एवढे भीती होती जीपी सरांची की सांगायला प्रश्न नाही. त्यामुळं पण त्यांच्या या भीतीमुळे आमचा एक फायदा झाला की आम्ही शब्द पाठांतर करायचो. त्यामुळे आम्हाला सायन्स हा विषय सोपा चालला आता. आणि त्यानंतर 8वी 9वी कशी गेली समजली नाही. त्यानंतर 10वीत आमचे वर्ग शिक्षक एबी सर फक्त पुस्तके ज्ञान देत नव्हते तर ते बाहेरच्या जीवनात काय काय सुरू आहे तुम्हाला काय काय करायला पाहिजे पुढे जाऊन काय काय संधी आहेत हे सर्व सांगत होते. म्हणून एबी सरचा मला खूप अनुभव वाटतो कारण त्यांनी फक्त पुस्तके ज्ञान देऊन बाहेरच्या जीवनातलं ज्ञान आम्हाला दिलं. सर आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो की तुम्ही जी काय आम्हाला शिकवून दिली ती आम्ही वाया जाऊ देणार नाही आणि पुढच्या आयुष्यात आम्ही 100% सक्सेस होऊन तुम्हाला दाखवू. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव श्रेया गायकवाड. आता सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल सगळ्यांबद्दलच सांगितलं आहे. मी काही जास्त बोलणार नाही. आमच्या शाळेतल्या कडलास हायस्कूल कडलास या शिक्षकांनी अभ्यासाबरोबरच जीवन जगताना कसे जगावे हे सुद्धा शिकवलं. आपली कधी भेट होईल का नाही माहित नाही पण शेवटपर्यंत तुम्हा सर्वांना कधीच विसरणार नाही. हे दिवस कधी परत आपल्या आयुष्यात येणार की नाही हे माहित नाही पण हे दिवस आपल्या कायम लक्षात राहतील. 10वीच्या विद्यार्थ्यांना SSC बोर्डच्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर एबी सर आपले मनोगत व्यक्त करतील. माझे अध्यक्ष माननीय श्री दुधाळ सर, स्टेजवरील सर्वच मान्यवर, या प्रशालेतील माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देणे म्हणजे सेंडऑफच्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलेलो आहोत. सालाबादप्रमाणे याही वर्षी विद्यार्थी दिनाचा कार्यक्रम आपण सेंडऑफच्या दिवशीच घेतो ही आपल्या शाळेची एक परंपरा आहे. खरं तर शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला असतो परंतु 5 सप्टेंबरला न घेता या 10वीच्या विद्यार्थ्यांच्या शेवटच्या दिवशी आपण हा कार्यक्रम घेत असतो की जेणेकरून या दिवसाची सुरुवात अतिशय आनंदाने आणि शिक्षक विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवतात, त्यांना काही अडचणी येतात त्या स्वतः त्यांना अनुभवण्याचा चान्स असतो आणि दुसऱ्या सत्रामध्ये निरोप देण्याचा कार्यक्रम असतो. हे गेली अनेक वर्ष आपल्या प्रशालेमध्ये हे सातत्याने चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजही आपल्या प्रशालेमध्ये सकाळी
विद्यार्थी शिक्षक दिन घेण्यात आला आणि त्याच्यानंतर आपला सेंडऑफचा कार्यक्रम घेण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांनी आपली मतं मांडली, त्यांनी आपले अनुभव सांगितले. परंतु अनुभव चांगले असतील वाईट असतील, प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. फक्त वाईट काही गोष्टींचं वाटतं की गेल्या काही वर्षापासून बघतोय की यामध्ये मुलांचा सहभाग अतिशय कमी आहे. काय कोणत्या इगो मध्ये ते आहेत हे समजत नाही, किंवा आमच्या सर्व शिक्षक परिवाराकडून आपणास काही ज्ञानार्जन करण्यामध्ये आम्ही कुठे कमी पडतो का याचाही आम्हाला उलगडा होत नाहीये. माझी अपेक्षा होती काही विद्यार्थी त्याबद्दल बोलतील की या गोष्टी आम्हाला समजल्या नाहीत किंवा याविषयीचं आम्हाला नॉलेज या प्रशासनाने दिलं नाही, परंतु तसं काही झालेलं दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काय विचार चालू आहेत हे आज तर आतापर्यंत काही समजलेलं नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, आई वडिलांनंतरचा जो आपला पण गुरु असतो तो म्हणजे शिक्षक असतो. कारण मी सुद्धा इथं सगळ्यात ज्युनियर आहे, सर्वजण गुरुवरी आहेत माझे. मी त्यांच्या बऱ्याचशा गोष्टींचा आम्ही सल्ला घेतो, मसलत घेतो आणि डिस्कशन करून निर्णय घेत असतो. आयुष्यामध्ये अनेक निर्णय घ्यावे लागतात. काही निर्णय चुकीचे असतील, बरोबर असतील, पण चर्चा करून बोलून काही गोष्टी आपल्याला शिकता येतात. माझ्या 10वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सांगू इच्छितोय की मुलामध्ये बोलण्याचं प्रमाण खूप कमी आहे. मित्रांनो, बोललं पाहिजे. बोलल्याशिवाय आपल्या मनातली खतखत ही समोरच्याला समजत नाही. इव्हन दो एखाद्या डॉक्टरला जरी भेटलो तरी सुद्धा आपल्याला काय वेदना होतात हे सांगितलं तरच तो औषध देऊ शकतो. याविषयी मी बऱ्याचदा वर्गामध्ये सुद्धा आपल्या सर्वांशी बोललेलो आहे. सातत्यानं त्याच गोष्टीचा उहापोह पुन्हा पुन्हा करणं काही योग्य वाटत नाही. कारण माझ्या माहितीनं मी आपल्या पहिल्या तासिकेला अनेक गोष्टीविषयी मी तुम्हाला मार्गदर्शनच केलेलं आहे. त्याच्यातूनही काही गोष्टी राहिल्या असतील तरी या प्रशालेची कवाडं म्हणा किंवा दारं म्हणा आपल्यासाठी 24/7 उघडी आहेत. आपल्याला कधीही कशाची गरज पडली तर आपण या प्रशालेमध्ये येऊ शकता. कोणत्याही शिक्षकांना कशाचीही माहिती विचारू शकता. सगळ्या प्रकारचं ज्ञान देण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत ही या प्रसंगी मी तुम्हाला ग्वाही देतो. त्याचबरोबर येणाऱ्या परीक्षेच्या संदर्भात बोलायचं झालं तरी याचीही माहिती मी तुम्हाला अनेक वेळा दिलेली आहे की परीक्षा पद्धतीमध्ये वारंवार बदल होत आहेत. की काल परवाच 10वीची परीक्षा चालू झाली, तुम्ही 12वीची परीक्षा चालू झाली, तुम्ही अनेक टीव्ही चॅनलच्या माध्यमातून बघितलं असेल. काही ठिकाणी गैरप्रकार झालेले आहेत. तर अशा गैरप्रकारच्या ठिकाणी सर्वच लोकांवरती कारवाई झालेली आहे. याचा अर्थ विद्यार्थी त्याच्यातून सुटले नाहीत, विद्यार्थ्यावर सुद्धा कारवाई झालेली आहे. माझं एकच मत आहे, या शाळेने तुम्हाला भरपूर दिलंय, भरभरून दिलंय आणि इथून पुढेही तुमच्या आयुष्यामध्ये कुठेही शाळा मागे राहणार नाही. तुम्हाला कधीही गरज पडते तुमच्या सदैव सोबत असेल. परंतु ही परीक्षा सुद्धा तेवढ्याच आनंदाने उत्साहाने आपण द्यायची आहे. कोणताही गैरप्रकार होता कामा नये याची आपण दक्षता घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारचं गालबोट या आपल्या प्रशालेला लागू नाही पाहिजे याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. आणि खूप छान असे पेपर लिहा, गुणवंत विद्यार्थी व्हा, अतिशय चांगले गुण मिळवा आणि प्रत्येकाने आपलं स्वतःचं ध्येय ठरवा आणि त्या ध्येयाच्या दिशेनं ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा. कधीही गरज लागू द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. एवढे बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि या 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज आपल्या कडलास हायस्कूल कडलास या प्रशालेमध्ये इयत्ता 10वीच्या मुलांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम सुरू आहे. अगदी चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम सुरू आहे आणि त्याला प्रतिसादही तुम्ही चांगल्या प्रकारे देत आहे, हे सगळं दिसतच आहे. तरी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलेले माननीय आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय दुधाळ सर, त्याचप्रमाणे इयत्ता 10वीचे वर्ग शिक्षक माननीय LB सर, त्याचप्रमाणे सावंत सर, तसेच प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक माननीय ऐवळे सर, त्याचप्रमाणे सायन्स शिक्षिका 10वीच्या स्वामी मॅडम आणि जसा एक दिवसाचा मुख्यमंत्री पिक्चर आहे ना तो आणि कपूरचा, तसं एक दिवसाचे मुख्याध्यापक आपले आजचे आहे संध्या डागणे आणि उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक आहे
आहे समर्थ गायकवाड याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आज दिवसभरामध्ये या सर्वांनी खूप चांगली कामगिरी बजावलेली आहे. शाळा एकदम व्यवस्थित त्यांनी आज त्यांच्याकडे सांभाळायला शाळा होती. या सर्व मुलांना त्याच्या पुढील आयुष्यासाठी तर शुभेच्छा आहे. पण 10वीच्या मुलांना मला एक गोष्ट सांगायची, छोटीशी गोष्ट म्हणली घाबरू नका, अशी काही लांब लचक नाहीये, छोटीशीच आहे. नेमकं 10वी म्हणजे तुमच्या आयुष्याचा पहिला पाय आहे. एखादं इमारत घर बांधताना किंवा एखादी इमारत बांधताना पहिला पाया जो असतो की नाही, पहिला तो जर वाकडात कसा तर बांधला, वरची बिल्डिंग वर नीट चढल का, ढासळणार, पडणार लगेच. तसंच आपल्या आयुष्याचा पाया म्हणजे 10वी समजा की थोडक्यात 10वी ही आपल्या आयुष्याचा पाया आहे. पुढं काय करायचं काय नाही बाबा कसं होईल, तर हा पाया समजून प्रत्येकानं एक चांगलं ध्येय, स्वप्न बघा. चांगलं स्वप्न म्हणलं घरी जाऊन झोपताना बघायचं स्वप्न झाल्याशिवाय मला पुढे उठू नका असं म्हणू नका. तसली स्वप्न बघू नका. आयुष्यामध्ये सक्सेस होण्याचं स्वप्न बघा, एक ध्येय निश्चित ठरवा आणि मग ते ध्येय निश्चित ठरवल्यावर त्या ध्येयाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी मग काय प्रयत्न करावे लागतील त्याच्यासाठी प्रयत्न करा आणि जीवनामध्ये सक्सेस व्हा. तर त्याची एक छोटीशी गोष्ट आहे बघा. समजा तुम्हाला एक 100 रुपये दिलं, बाजाराला एक पिशवी दिली आणि म्हणलं जा दुकानामध्ये जाऊन काहीतरी बाजार आणायचा. पण तुम्हाला काय आणायचं हे माहिती पाहिजे. दुकानात जाऊन या 100 रुपयाचं या पिशवीमध्ये त्या दुकानात मला काय न्यायचंय हे जर तुम्हाला माहित नसेल, हे जर तुम्ही ठरवलेलं नसेल, हे जर तुम्हाला माहित नसेल, तर तुम्ही दुकानदाराला 100 रुपये देऊन माघारी टाळायला देणार आहे का? नाही. म्हणून ठरवा रे काय व्हायचंय ते. उगा मोकळाच पळत कुठवर बसणार आहे, बरोबर की नाही? म्हणून तुम्हाला काय बनायचंय हे वेळ आली आता. तुम्हाला काय व्हायचंय काय बनायचंय हे आत्ताच ठरवायचंय आणि ती पिशवी दिलेली त्या प्रयत्नानं भरायची आहे आणि मग भरल्या पिशवीनं भरल्या यशानं आपल्याला पुढे आयुष्य जगायचंय. बघा आज सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप छान असं कार्यक्रम पण घेतलेला आहे. मुलांनी पण खूप छान भाषणे केलेली आहेत आणि पुढेही जाऊन आजचा निरोप घेतला. आज निरोप घेतला म्हणजे तुमचं या शाळेशी टाटा बाय बाय गुडगुड तसलं ढवळ पुन्हा यायचंय माघारी. कशाला? सत्कार नंतर तुमचं 12वी मध्ये नंबर येऊ द्या, सीईटी मध्ये नंबर येऊ द्या, असं काहीतरी मोठं यश मिळवा, चांगली डिग्री मिळवा, क्लास 1 अधिकारी व्हा. नंतर या शाळेकडे फिरून बघा आणि आमच्या हस्ते तेव्हाही सत्कार करण्यासाठी पुन्हा मी या शाळेत येईल. देवेंद्र फडणवीस सारखं पुन्हा येईल. तसं नाही, आपल्याला ते नाही बघायचं. आपल्याला काय म्हणायचं, मी पुन्हा या शाळेमध्ये सत्कार करून घेण्यासाठी, मुलांना ओळख देण्यासाठी मी पुन्हा माघारी येईल. ते पुन्हा माघारी येण्यासाठी तुम्हाला काहीतरी यश मिळवायचं आणि त्याची तयारी आतापासूनच करायची आहे. परीक्षेचं स्वरूप खूप अवघड झालेलं आहे. आपले पूर्वज पहिले सांगत असतील काय नसतं रे भावा, घाबरू नको, मदत करतील, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, ते तुमचे दुश्मन आहे, तुमचं वाटोळ करणार आहे. पहिले जे 10वीची पोरं झाले की नाही त्यांचं काय सुद्धा ऐकू नका. एवढे कडक नियम आलेले आहेत. गेल्या वर्षी तुम्ही बघितलं, पहिल्यांदा गेल्या वर्षी नियम काय आला, मोबाईल वर्गामध्ये ठेवायचा होता. आता माझ्यासारख्याकडे मोबाईल नाही, त्यांना पण माहितीये, म्हणून त्यांनी काय केलं, वर्गात कॅमेराच बसवले. जाऊ दे, लवकर मॅडमकडे मोबाईल नाही ना, वर्गातच कॅमेरा बसवतो म्हणले. कशी पोरांचा लाड करतात बघू. म्हणून वर्गामध्ये कॅमेरा. समजा सुपरविजन किती पण तुमच्या जवळचा नातेवाईक येऊ दे वर्गात, वर्गामध्ये, आणि तुम्ही असं सुद्धा करून बघायचं नाही. तुम्ही म्हणणार असू दे लवटे मॅडम काय करत नाही, जाऊ दे इकडे तिकडे बघून, मी कशाला काय करायला लागते, कॅमेरा सांगते तिकडं जा, तिकडं खो घाल, पटकन उठव त्याला. त्यामुळं अजिबात काही नाही, काही टेन्शन पण घ्यायचं नाही. टेन्शन घ्यायचंय का? हे बाबा नियम लय कडक आहे. कॅमेरा आले, साहेब येणार, काय करायचंय, मला पुस्तक आहे की, मला पुस्तक आहे, मला शिकवलेलं आहे, मी अभ्यास करणार आणि पेपर सोडवणार. तिकडे काय तर होऊ दे, ते नियम येऊ दे, साहेब येऊ दे, कुणाला उचलून येऊ दे, असं चितू नका. असं काही घाबरायचं सुद्धा नाही, टेन्शन सुद्धा घ्यायचं नाही आणि मोकळं निवांत पण बसायचं नाही. फ्रेश मध्ये आपण फक्त आपला अभ्यास करत राहायचं आणि पेपर चांगल्या पद्धतीने
पद्धतीनं सोडवत राहायचंय. एवढंच सगळ्या मुलांना 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी भरभरून शुभेच्छा देते आणि माझे छोटस मनोगत इथं संपवते. धन्यवाद. श्री दुधा सर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. आजच्या हे पाठीमागची मुलं थोडं शांत राहा. संपत आलेला आहे बघा. आजच्या इयत्ता 10वी SSC परीक्षा मार्च 2025-26 आणि आज आपण काय करतो, इयत्ता 10वी निरोप समारंभ हा शब्द डेफिनेटली बघा थोडं. डेफिनेटली डे आफ्टर yesterday I had come in your class and I have declared each and everything what should be we do at the time of taking our examination. त्याच्यामध्ये बघा 1 मिनिट 10वी कृपा करून लक्ष द्या. इथून 10वीची शिकून मुलं भरपूर गेलेले आहेत. त्यांचे काही गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, काय झालं असेल, पण तुम्हाला सांगतो ऐकून घ्या. भयानक प्रकारे बदल झालेले आहेत. पण शासनाचा एकच आहे की जी होणारं जे कॉपी आहे ना, त्या कॉपीवरती गैरप्रकार आहेत ना, त्याच्यात आळा घालण्यासाठी त्यांनी एकदम पावलं उचललेले आहेत. आणि वाटत होतं तसं त्यांनी काही शाळेने कॉलेजमध्ये 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला फक्त सुपरवायझरच नाही, ती शाळाच नाही, शाळेच्या संबंधित असणारे सर्व पेपरचे संबंधित असणारे सगळे शिक्षकच नाही, तर विद्यार्थ्यावरती सुद्धा गुन्हे झालेले आहेत. आणि ज्या विद्यार्थ्याचे पालक मदत करण्यासाठी आले होते त्या पालकांवरती सुद्धा गुन्हा झालेला आहे. गुन्हा म्हणजे असा आहे की निश्चितपणे तुम्हाला 3 वर्ष निश्चित पुढचं शिक्षण घेता येणार नाही. आणि त्याच्या पुढे दुसरी गोष्ट सांगतो, ऐकून घ्या, की तुम्हाला हमखास 3 अथवा 6 महिन्याचा कारावास सुद्धा होऊ शकतो तुम्ही केलेल्या गैरप्रकाराच्या स्वरूपावरून. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, ऐकून घ्या, की कुणीही कॉपी करण्याचा, इकडं तिकडं बघण्याचा मॅडमने सांगितलंय, EV सरांनी पण सांगितलंय, तुम्ही यावर्षी असा कुठलाही प्रकार करायला जाऊ नका. जर तुम्ही करायला गेला निश्चित तुम्ही CCTV मध्ये कॅप्चर होणार. आणि CCTV मध्ये कॅप्चर जर झालं आणि त्यांनी जर आपल्याला फुटेज मागितले, त्याच्यामध्ये तुम्ही सापडला तर तुम्ही तर जाणारच, त्याचबरोबर त्या वर्गामध्ये असणारे सुपरवायझर आणि त्याचबरोबर असणारे सगळे त्याचे मॅनेजमेंट कमिटी असेल, SSC बोर्डाचं रिलेटेड, ते सगळे त्याच्यामध्ये सापडणार आहेत. म्हणून मित्रांनो सांगतो, टाइम मॅनेजमेंट करा. 10वी टाइम मॅनेजमेंट करा. किती दिवस राहिले ते बघा, कुठल्या विषयाला किती आपल्याला दिवस देता येतात ते बघा. त्या पद्धतीने तुम्ही काय करा, मॅनेज करून त्या पद्धतीने अभ्यास करा. आणि दुसरं पण सांगतो, ऐकून घ्या, की तुम्ही ज्या वेळेला तुम्ही इथून तुम्हाला या ठिकाणी सरांनी सांगितल्याप्रमाणे निरोप देण्यासाठी, याच्या ऐवजी तुम्हाला पुढच्या शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणून तुम्हाला तो 12व्या वर्षामध्ये पुढील शिक्षणासाठी, त्याचबरोबर तुम्ही जी फेस देणारी जी 10वीची परीक्षा आहे, त्या 10वीच्या परीक्षेसाठी निश्चितपणे प्रशाला असेल, शाळेमध्ये सर्व संबंधित शिक्षक असतील, त्या सगळ्यांचं काय सांगतो ऐकून घ्या. तुम्हाला त्यांच्यातर्फे तुम्हाला सांगतो, उद्याच्या परीक्षेसाठी पहिल्यांदा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि त्याचबरोबर EV सरांनी क्लिअर सांगितलंय, ॲट द टाइम ऑफ युअर फ्युचर एज्युकेशन, whatever may be the problem at the time of studying in further education, if you need any one of the person from our Kadlas School Kadlas, please call or meet Kadlas School Kadlas. Each and every one person, my colleague is always ready to help you. नेहमी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आता फॉर एक्झाम्पल उद्या 10वी नंतर काय करायचं, उद्या 10वी नंतर काय करायचं, जसे ते डिफरंट ब्रँचेस असतात, तरी सुद्धा सांगतो ऐकून घ्या, भरपूर ज्ञान असणारे आमच्यामध्ये शिक्षक आहेत. त्या पद्धतीने तुम्ही त्यांना कधी बी येऊन विचारा, निश्चित तुम्हाला ते मदत करण्यासाठी तयार असते. आणि त्याचबरोबर की इयत्ता 10वी साठी साधारणतः 15 मार्च पासून
पुढे 10वीला शिकवत असणाऱ्या सर्व शिक्षकांनी अपार कष्ट मेहनत करून त्या 10वीच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा आटोकाट 100% प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणे मला जसं त्या शिक्षकांचं मी मनापासून मी त्यांना काय करतो, हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर सुरुवातीला त्याच नंतर की उद्याच्या 10वीच्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी शाळा, त्याचबरोबर संस्था, प्रत्येक पदाधिकारी असतील, सगळे शिक्षक असतील, त्याचबरोबर पालक वर्ग असेल, या सर्वांतर्फे तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एवढं बोलून मी माझं करतो. शुभेच्छांचा क्षण आहे. शाळेच्या बाहेर पडताना इथेच रेंगाळणारं मन आहे, रेंगाळणारं मन आहे. खरं तर निरोपाचा कार्यक्रम अतिशय छान आणि सुंदर या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 5 वाजून गेले तरी आपण हल्ला नाहीत आणि उठण्याची पण इच्छा नाही तुमची, बरोबर आहे का? अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी खरा आहे. विद्यार्थी मित्रांनो, निसर्गाचा नियम आहे परिवर्तन. सूर्य उगवतो तसा सूर्य मावळतो, परत तो दुसऱ्या दिवशी उगवतो. आज आता 10वीचे विद्यार्थी उद्याच्या 11वीला जाणार आहेत आणि कालचे 9वीचे विद्यार्थी उद्या 10वीला येणार आहेत. म्हणजे ही जी साखळी आहे, निसर्गनिर्मित साखळी आहे, हे चालूच राहणार आहे. प्रत्येकाला त्यातून जायचं आहे. आम्ही सर्व शिक्षक सुद्धा कधीतरी 10वीला होतो. आमचा सुद्धा त्यावेळेला निरोप समारंभ झाला होता आणि हा निरोप समारंभ पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा आमचा कदाचित निरोप समारंभ थोडासा का होईना आठवतो. जरी आमची 10-20 वर्ष झाली असली तरी सुद्धा छोटासा आमचा कार्यक्रम कशा पद्धतीने आमच्या शाळेने घेतला होता तो सुद्धा थोड्या शब्दामध्ये आम्हाला आठवतोय. त्याच पद्धतीनं शिक्षक दिनही झाला. शिक्षक होणं म्हणजे काय लय साधी सोपी गोष्ट आहे असं प्रत्येकाला वाटत होतं, परंतु ज्यावेळी वर्गावरती आपण खऱ्या अर्थानं उभारलो आणि खडू हातामध्ये घेतला त्यावेळी खऱ्या अर्थाने समजलं की शिक्षक म्हणजे काय. 5 मिनिटांमध्ये बोलणं संपलं सगळं. काय विद्यार्थी म्हणजे आता काय करायचं, गाण्याच्या भेंड्या चालू केल्या. हे काय शिक्षण नव्हे. लक्षात आलं का? आता तुम्हाला 1 दिवस दिला होता, तुम्ही भरपूर काय हे केलं, परंतु आमच्यातला शिक्षक कोण असा करतो का? जरी त्याचं मध्ये शिक्षण शिकवून झालं तर तो प्रश्न विचारतो किंवा पाठीमागचं नियोजन घेतो. तुम्हाला कधी असे गाण्याच्या भेंड्या वगैरे किंवा गावाच्या भेंड्या, शब्दांच्या भेंड्या हे कधी घेत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला तावून सुलाखून त्यातून निघून द्यायची असते. आणि या प्रवाहाबरोबर तुम्ही जाणार आहात पुढे. तुम्हाला भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण हा एक छोटस डबका आहे. पुढे बाहेर फार मोठा समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये आता आपण जाणार आहात. तेच त्या समुद्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला इथलं तर महत्व समजेल, पण जीवनाचा खरा अर्थ समजेल. कारण जीवनामध्ये तुम्हाला खरी माणसं कमी भेटतील आणि खोटी माणसं जास्त भेटतील. फसवणारे पावलावर भेटतील आणि मदत करणारे कुठतर भेटतील. त्याचमुळे आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागा. आणि जाता जाता 1-2 मिनिटं घेतो की काय विद्यार्थी म्हणले आम्हाला कविता म्हणा सर, शेवटचे गीत म्हणा, बास करा. शेवटची एक कविता सादर करतो तुमच्यासाठी आणि मग हा कार्यक्रम संपेल. सई बोलती बाहुली, सई बोलती बाहुली गेली चटका देऊन, खोल साखरे जखम कसा मिटणार वन, कसा मिटणार वन. सावलीला झेडायाला सार ऊन तुडवते, सावलीला झेडायाला सार ऊन तुडवते. थोडी किनारी लागता नाड्याला बुडवते. सई बोलती बाहुली लाटा आटल्या नदीच्या, वाटा जोमान फुटल्या. गाणं अर्थाच गाऊन जशा साळुंख्या उठल्या, जशा साळुंख्या उठल्या. हिरव्या पिकावर इळा गळा हुंदक्याचा मळा, काळजाच्या कपारीत घट ठोकलेला खेळा. सई बोलती बाहुली आग लागते मनाला, डोळे होती पाणी पाणी. आग लागते मनाला, डोळे होती पाणी पाणी. कशी डोळ्यानं टिपावी दूर निघालेली गाणी. सई बोलती बाहुली, सई बोल
बोलती बाहुली, सई बोलती बाहुली. धन्यवाद. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रशंसक मुख्याध्यापक माननीय दुधाळ सर यांचं हे शब्दस्मरणाने मी या कार्यक्रमासाठी आभार मानतो. त्याच पद्धतीनं विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमाच्या या संपूर्ण कार्यक्रमाच्या मुख्याध्यापिका संध्या नागणे मॅडम, त्याच पद्धतीनं पर्यवेक्षक म्हणून काम पाहिलेले समर्थ गायकवाड सर यांचेही मी शब्दस्मरणाने आभार मानतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित सहशिक्षक माननीय गिरीश पाटील सर, तसेच ए बी गायकवाड सर, त्याच पद्धतीने आयवळे सर, त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित सावंत सर, त्याच पद्धतीने आलोक पवार सर, गोडसे सर, तसेच यादव सर, स्वामी मॅडम, लवटे मॅडम आणि शीतल मॅडम, तसेच उपस्थित सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मी शब्दस्मरणाने आभार मानतो. आपण सर्व विद्यार्थी आपणा सर्वांचा आभार मानतो. त्याच पद्धतीने आता 10वीच्या विद्यार्थ्यांना खास परीक्षा डेंजर आहे, त्यामुळे तुम्हाला फार मोठी शुभेच्छा आम्ही सर्वजण देतो. देव करो आणि तुमचे सगळे पेपर तुम्हाला सोपे जाओ आणि आपला निकाल पण चांगला लागो आणि तुमच्या मनासारखे तुम्हाला मार्कही पडो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला, आपल्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय सुंदररित्या संपन्न झाला. त्याबद्दल इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचाही मी शब्दस्मरणाने आभार मानतो आणि अध्यक्षाच्या परवानगीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. यानंतर एक सूचना इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनाच फक्त अल्पोपहाराचं आयोजन केलेलं आहे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी प्रथमतः जाऊन आपल्या वर्गामध्ये बसायचं आहे, बाहेर कोणीही फिरायचं नाही. इयत्ता 10वीचा वर्ग पहिल्यांदा उठाव, पहिला तुमचा मान, 5वी वरून तुम्ही डायरेक्ट असं व्हायला नको म्हणून साठी पुढच्या नियोजन केलंय. व्हिडिओ येतोय नंतर ग्रुपवर. अतिशय महत्वाचा असा अल्पोपहार कोण खूपच छान या सुरेल गीता शक्ति सरसाने